बातमी नवी मुंबईतून आहे। नवी मुंबईतल्या सगळ्या भाजप कार्यकर्त्यांनी आपले राजीनामे दिलेले आहेत। संजीव नाईक यांना उमेदवारी न दिल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे। ठाण्यातून नरेश म्हस्केंना उमेदवारी दिल्याने ही नाराजी असल्याचं कळतंय। गणेश नाईक यांनी बोलावलेल्या बैठकीमध्ये नाराजी व्यक्त करत सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे दिलेत। शिवसेना उमेदवार नरेश म्हस्के यांचं काम न करण्याची भूमिका त्यांनी घेतलेली आहे। प्रताप सरनाईक, नरेश म्हस्के यांनी गणेश नाईक यांची भेट घेतलेली आहे। ठाण्याच्या उमेदवारीसाठी आधी संजीव नाईक यांच्या नावाची जोरदार चर्चा होती। जवळपास ठाण्याची जागा भाजपकडे जाईल अशाही चर्चा खूप जास्त रंगलेल्या होत्या आणि संजीव नाईकच उमेदवार असतील अशाही चर्चा होत होत्या। पण अचानक एकनाथ शिंदे यांनी आपली बार्गेनिंग पॉवर वापरत ठाण्याची जागा स्वतःकडे ठेवण्यामध्ये यश मिळवलं आणि लगोलग नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर केली। पण त्यानंतर नवी मुंबईतल्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये मात्र प्रचंड नाराजी आहे। नरेश म्हस्के यांच्या प्रचाराचा यांच्या निवडणुकीचं काम न करण्याचा निर्णय या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेला आहे। तर गणेश नाईक यांनी बोलावलेल्या बैठकीमध्ये या कार्यकर्त्यांनी आपली नाराजी व्यक्त करत राजीनामे देखील दिलेले आहेत। अनेक दिवस ठाण्याच्या जागेचा तिढा सुटत नव्हता। वेगवेगळी नावं चर्चेत येत होती। जागा नेमकी कुणाकडे जाणार हेही निश्चित होत नव्हतं। पण काल अखेर नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर झाली आणि त्यानंतर आता हे नाराजी नाट्य पाहायला मिळतंय। तर भाजपच्या नाराज पदाधिकाऱ्यांशी बातचीत केली आहे विनायक पाटील यांनी। ठाणे लोकसभेमधून आहेत ते संजीव नाईक यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे नवी मुंबई भाजपामध्ये रोष व्यक्त होत आहे आणि नवी मुंबई भाजपच्या कार्यकर्त्यांनी राजीनामा सत्र सुरू केलं आहे। आपल्यावर या ठिकाणी पदाधिकारी आहेत, महामंत्री आहेत, सचिव आहेत, संपूर्ण नवी मुंबईचे। आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काय बोला, नेमकी काय नाराजी आहे तुमची? काल जी उमेदवारी डिक्लेअर झाली, सगळीकडे पाहता ठाणे जिल्ह्यात 4 आमचे पक्षाचे आमदार, त्यानंतर 3ही महानगरपालिकेमध्ये असलेले वर्चस्व, त्या अनुषंगाने भाजपाच्या कार्यकर्त्याला अपेक्षित ही जागा होती। ठीक आहे, पक्षश्रेष्ठींकडून जो काही वाटाघाटीमधला निर्णय असेल, परंतु नवी मुंबई शहराच्या अनुषंगाने आम्ही नाईक साहेबांकडे विनंती केली असता नाईक साहेब आमच्या मताशी सहमत नाहीत। त्यामुळे चेहरा व्यवस्थित नसताना काम करताना अडचण होत असल्यामुळे आम्ही सगळे राजीनाम्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत। संजीव नाईक साहेब एक म्हणजे हुंदा नेतृत्व हे नवी मुंबईचं असताना, संपूर्ण ठाणे जिल्ह्याचं असताना अतिशय चांगल्या प्रकारे काम करत असताना कुठेतरी दबाव तंत्र हा चालू आहे आणि त्या दबावाचं तंत्र आज आम्ही इथे पाहत आहोत। म्हणून आम्ही आज म्हणजे मी आज मच्छीमार सेलचा अध्यक्ष म्हणून मी माझा राजीनामा देत आहे। सर, काय बोला, संपूर्ण पदाधिकारी राजीनामा देतात? हा संपूर्ण पदाधिकाऱ्यांनी ठरवलेला आहे की या अन्यायाविरोधात आम्ही राजीनामा देणार आहोत। भाजपचे सदस्यपदाचा असेल, वेगवेगळे सेल असतील, सर्व राजीनामा देतात। जो माणूस गेले वर्षभर 2-3 वर्ष पाहायला भिंगरीसारखं मीरा भाईंदर असेल, ठाणे असेल, नवी मुंबईमध्ये भाजपचा प्रचार करून सर्व करत असताना ऐन मुवमेंटला एखाद्या नगरसेवकाला जर उमेदवारी दिली असेल, तो सांसदपट्टूचा किताब संजीव नाईक साहेबांनी पटकवलेला आहे आणि एखाद्या नगरसेवकाला जर खासदारकी दिली तर नवी मुंबई जनता पण आज वैतागलेली आहे। व त्याच कुठून तरी आज सर्व पदाधिकाऱ्यांनी डिसाईड केलं की आम्ही लोकांनी सामूहिक राजीनामे देणार। नक्कीच आपण पाहतो की मोठ्या प्रमाणामध्ये इथं रोष व्यक्त केला जात आहे। नवी मुंबईच्या सर्व भाजपा कमिटीने आता राजीनामा सत्र सुरू केले। विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई। तर भाजप पदाधिकाऱ्यांची ही घोषणाबाजी आपल्याला पाहायला मिळते। गणेश नाईक यांनी बोलावलेल्या बैठकीमध्ये या सगळ्या कार्यकर्त्यांनी आपली नाराजी व्यक्त करत पदाधिकाऱ्यांनी आपापले राजीनामे गणेश नाईक यांच्याकडे दिलेले। तर संजीव नाईक यांना उमेदवारी न दिल्यामुळे नवी मुंबईतल्या भाजप कार्यकर्त्यांच्या मनात खदखद आहे, नाराजी आहे। पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत आणि आपली हीच नाराजी आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे हे सगळे पदाधिकारी व्यक्त करणार आहेत आणि त्यासाठी प्रदेशाध्यक्षांची हे सगळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी भेट घेणार असल्याची माहिती मिळते। अर्थात यानंतर भाजपची नेमकी काय भूमिका राहते, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या सगळ्या कार्यकर्त्यांची समजूत नेमकी कशी काढतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। पण ठाण्याच्या या जागेवरून भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये काही बेबनाव होतो का हाही प्रश्न उपस्थित होतोय, कारण का या सगळ्या कार्यकर्त्यांनी नरेश म्हस्केंचं काम करणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।